हॅलो स्टुडंट्स, स्वागत आहे तुमचं ओंकार मॅथ्स अड्ड्यामध्ये. काही टेक्निकल इश्यूमुळे आपले व्हिडिओ थोडे लेट झाले आहे, पण आता आपण डेली आपले व्हिडिओज अपलोड करू आपल्या चॅनलवरती. तर आपण प्रॅक्टिस सेट आपला 5 झालं होतं. जर तुम्ही ते बघितले नसेल व्हिडिओ तर नक्की बघून घ्या, कारण की आपण ते इझिली आपण सॉल्व केलेली आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका. आज आपण बघू प्रॅक्टिस सेट 6. याच्यामध्ये बिलकुल इझी टॉपिक आहे आणि छोटासा टॉपिक आहे, आणि प्रॅक्टिस सेट पण आपली छोटीशी आहे, कारण की एकच क्वेश्चन आहे त्यामध्ये. ओके, त्याच्यामध्ये बघायचं आपल्याला अपोजिट नंबर्स. अपोजिट नंबर म्हणजे काय, त्यामध्ये छोटासा मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो. हा आपली नंबर लाईन, माझा 0, इथे +1 +2 +3 +4, आणि इथे -2 -3 -4 -5 सो ऑन. तर अपोजिट नंबर म्हणजे काय, अपोजिट नंबरचं डायरेक्शन किंवा डिस्टन्स सेम राहते 0 पासून. म्हणजे इथे बघा 2, इकडे पण 2, राईट ना. आता समजा 0 पासून 3 सेम बरोबर, तेवढंच 0 पेक्षा इकडे येते 3, राईट ना. म्हणजे सेम डिस्टन्स आहे 0 पासून, बस असंच सांगायचं. आता अपोजिट नंबर म्हणजे काय, म्हणजे काय होतं तर फक्त काहीच नंबर तोच राहतो, फक्त त्याचा सिम्बॉल बदलते, म्हणजे साईन बदलते. मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस. आणि ज्या नंबरच्या समोर काहीच राहत नाही त्या नंबर म्हणजेच त्याच्या आधी समोर म्हणजे प्लस राहतो, म्हणजे ॲडिशनचं साईन. ओके, आता फर्स्ट बघा, पहिलाच नंबर बघा, त्यासमोर काही नाही आहे, म्हणजे काय आहे, प्लस आहे. काय प्लस आहे, त्याच्या काय खाली काय येणार -47. काय येणार -47. इथे बघा +52 आहे, इथे काय येणार -52. एकदम इझी काम आहे ना. इथे +33 -33 येतं, इथे -84 आहे, मग इथे काय येणार +84. नेक्स्ट -21 आहे, तर इथे काय येणार +21. इथे +16 आहे तर -16. इथे -26 आहे तर +26. आणि इथे फक्त 80 आहे. आता 80 फक्त 80 आहे म्हणजेच काय येणार प्लसवाला आहे, तर मग इथे प्लस आहे म्हणजेच -80. आणखी रिपीट करतो, ज्या नंबरच्या समोर काहीच नाही राहत त्याच्या समोर काय राहतो प्लस राहतो, म्हणजे ज्याच्यासमोर काहीच नाही म्हणजेच काय प्लस आहे, पॉझिटिव्ह नंबर्स आहे. आणि एक छोटासा पॉईंट सांगतो तुम्हाला. आता हा +47 आहे आणि -47, या दोघांचं ॲडिशन केलं तर ॲन्सर काय येतो 0 येतो. म्हणजे -47 + 48 म्हणजेच याचा ॲन्सर येतो 0. आधी शिकलो आहे ना, प्लस मायनस मायनस. 47 प्लस मायनस मायनस, 47 मधून 47 गेले किती आन्सर येणार आहे, ऑब्व्हियसली 0. म्हणजे या दोन नंबर कोणत्या पण नंबरचं प्लस मायनस केलं तर काय येणार आन्सर 0च येणार, ज्या नंबरचा आहे त्याच नंबरला. ओके, तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट 6. खूप छोटासा प्रॅक्टिस सेट होता आणि टॉपिक होता, आणि छोटासा व्हिडिओ पण बनला आपला. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, आणि छोटासा कन्सेप्ट होता तर बिलकुल लक्षात आलंच असेल, कारण की आपण इझिली आपण सॉल्व केला आहे. ओके, तर आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना, आणि नक्की सांगा त्यांना आपल्या व्हिडिओजबद्दल आणि आपल्या चॅनलबद्दल. आपण पुन्हा भेटू लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, छान मार्क्स मिळवत राहा. तोपर्यंत बाय.